तर भारतीय जहाजांवर झालेल्या गोळीबारानंतर भारतानं इराणच्या राजदूतांना समन्स बजावून घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय। भारताचा हा व्यापारी जहाज आणि नाविकांच्या सुरक्षेला कायमच प्राधान्य देणारा देश आहे आणि त्यामुळे या हल्ल्याबाबत गंभीर चिंता असल्याचं भारतानं इराणचे राजदूत मोहम्मद फताअली यांना कळवलंय। आखाती युद्धादरम्यान इराणनं हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून भारतीय जहाजांना याआधी सुरक्षित मार्ग दिला होता। या स्थितीत अशा प्रकारचा हल्ला हा गंभीर ठरतो याची माहिती इराणच्या उच्चाधिकाऱ्यांमार्फत आता पोहोचवण्यात आली आहे, असं भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी फताअली यांना सांगितलंय। दरम्यान ही चिंता इराणमधील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल असं आश्वासन फताअली यांनी दिलंय। तर अमेरिकेकडून बंदरांच्या नाकेबंदीमुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच असेल असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद खलीबाफ यांनी म्हटलंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं संपूर्णपणे नियंत्रण आहे। सामुद्रधुनीत पेरलेले जलसुरुंग हटवणं हे शस्त्रसंधीचं उल्लंघन ठरेल असा इशारा खलीबाफ यांनी दिलाय। तर अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्तेची दुसरी फेरी उद्या होण्याची शक्यता आहे। अमेरिकी माध्यमांनी हा दावा केलाय। पाकिस्तानच्या इस्लामाबादेत चर्चेची ही दुसरी फेरी होऊ शकते। दरम्यान चर्चेबाबत जरी सकारात्मक बातम्या येत असल्या तरी इराण मात्र अजूनही आपल्या अटींवर कायम आहे। त्यामुळे आता शांती वार्तेची दुसरी फेरी होणार की युद्ध कायम धगधगतं राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानात तयारी सुरू आहे। उद्या चर्चेची ही दुसरी फेरी होऊ शकते। इस्लामाबाद आणि रावळपिंडीत याची जोरदार तयारी सुरू आहे। पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची अधिक उपाययोजना करण्यात आलेली आहे। रावळपिंडीमध्ये 26 एप्रिलपर्यंत विद्यापीठ कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रावळपिंडीत तब्बल 10,000 जवान तैनात करण्यात आलेत। यामध्ये एलिट कमांडो, स्नायपर्स, डॉल्फिन फोर्सचे जवान तैनात आहेत। तर अमेरिका आणि इराणचे सध्याचे पवित्रे पाहता दोन्ही देशात शस्त्रसंधीला मुदतवाढ मिळते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे। शस्त्रसंधी संपून पुन्हा युद्ध सुरू होते की काय अशी भीती व्यक्त होते। या दोन्ही देशात विविध मुद्द्यांवर काय काय मतभेद दिसतात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। हॉर्मुझ हा वादाचा प्रमुख मुद्दा आहे। इराणचं हॉर्मुझबद्दल असं मत आहे की अमेरिकेनं नाकेबंदी हटवावी। अमेरिकेची त्यावर अशी भूमिका आहे की इराणची ब्लॅकमेलिंग आम्ही सहन करणार नाही, आम्हाला चालणार नाही। दुसरा मुद्दा आहे युरेनियम। इराणचं असं म्हणणं आहे की युरेनियम देशाबाहेर जाणार नाही, तर अमेरिकेचं असं म्हणणं आहे की इराणमधून खोदून आम्ही युरेनियम नेऊ। तर शिखर चर्चेदरम्यान अमेरिकेच्या अटी स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका इराणनं घेतलेली आहे। तर करार झाला नाही तर पुन्हा हल्ले करणार असा अमेरिकेचा पवित्रा आहे। दरम्यान शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे चक्रावून टाकणारं वक्तव्य येत आहे। शांतता करार झाला नाही तर शस्त्रसंधीला मुदतवाढ नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। बुधवारपर्यंत शांतता करार व्हायला पाहिजे, अन्यथा दुर्दैवानं आम्हाला इराणवर पुन्हा बॉम्ब वर्षाव करावा लागणार असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। बॉम्ब वर्षावासोबत इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणार अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। युद्ध सुरू झालं तर नव्या क्षेपणास्त्रांनी हल्ले करू, इराणचे वरिष्ठ कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा नगदींनी हा इशारा दिलाय। शस्त्रसंधी सुरू असली तरी आमची क्षेपणास्त्र निर्मिती सुरूच असल्याचं नगदी यांनी म्हटलंय। अमेरिका क्षेपणास्त्र निर्मितीपासून आम्हाला रोखू शकत नाही असे त्यांनी म्हटलंय। आता पुन्हा युद्ध सुरू झालं तर ते जागतिक असेल असा इशाराही इराणनं दिलाय। तर इराणशी समझोता होतो की नाही ते आज कळेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य आहे। शस्त्रसंधी संपण्यापूर्वी घेतलेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी हे विधान केलेलं आहे। उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मार्को रुबियो, पीट हेगसेथ या बैठकीमध्ये उपस्थित होते। इराणसोबत चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत कळेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।